पंचफुलाबाई, हो पंचफुलाबाई, हाय का बा घरात? हो घरातच आहे ना. या 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 अंदर या अंदर या. पार्वताबाई होय काय? हो ना माय, मीच तर होय, मीच होय म्हटलं. झाले काय काम गिम झाले काय? हो होऊन राहिले ना आता. बसा ना तर बसा जराशा. नाही नाही बाप्पा, मी बसत गिसत नाही. मी बसत नाही, मी सांगासाठी आली होती म्हटलं तुम्हाला. मला काम होतं थोडंसं, मी सांगासाठी आली होती. म्या म्हटलं ती आहे नाही का आपल्या इथं, दुर्गाबुडी आहे की नाही, तर म्हणते तिच्या पोरानं म्हणते नारळाचं दुकान लावलं म्हणते. तर स्वस्तातच देऊन राहिली नारळ. दुकानात गेलं म्हणजे 50 रुपयाचं 60 रुपयाचं नारळ आहे, आणि तिनं दुकान लावली ना तर 30 रुपयाचं 25 रुपयाचं देऊन राहिली. ते जराशी लहान लहान आहे म्हणा नारळ, पण स्वस्तात देऊन राहिली. तर म्हटलं तुम्ही घ्या तर तिथूनच घे जा म्हटलं. त्याची धंदेपाणी होऊन जाते आणि आपलं कम बजेटमध्ये होऊन जाते. लागले गिगले तर तेच सांगायला आली होती मी. हो काय, असं असं घेईन ना. तर मग घेईन ना, घेईन. दोन घेतल्यापेक्षा एक घेतल्यापेक्षा दोन घेऊन घेईन. 50 रुपयाचा एक घेतल्यापेक्षा 25 रुपयाचे दोन घ्यायला पुरते ना. आणि बसा ना तर. आता सांगायला आल्या तर बसून जा थोडा वेळ. नाही बाप्पा, मी नाही बसत. पाहिलं नाही का तुमची सून, म्हटलं तुमची सून कशी बोलते. मी नाही बसत, मी फक्त सांगासाठी आली होती. मी जातो बाप्पा आता. अहो नाही ना, तेव्हा ती जराशी हे झाली होती म्हणून तिनं म्हणून दिलं. आता नाही म्हणत ते काही. बसा तुम्ही, बसा. मी पाहतीले बोलवतो. पाणी गिनी तर घ्या. आल्या तर एवढ्या दिवसाच्या बाद म्हटलं. रुपयाच्या बाबाची तब्येत खराब झाली होती तेव्हा आल्या होत्या तुम्ही. तेव्हापासून म्हटलं माझ्या घरी आल्याच कुठं. बसा ना बसा, जरा वेळ बसा. आणि काय म्हणते तर मी पाणी बोलवतो. रश्मीच्या हातानं पाणी बोलवतो. नाही बाप्पा, तुमची सूड मोठी चिडचिड करते. चिडचिड कराले नाही पाहिजे बाप्पा. पाणी गिनी पिऊन आली मी. आता तुम्ही एवढा म्हणूनच राहिला, तुम्ही थोडा वेळ बसून जातो 5-10 मिनटं. मग नाही का मी सांगायला जातो तिकडे. आता ते पोट्टो गरीबाचंच आहे. म्हटलं कसाही बिचाराचा धंदा पाणी होऊन जाईल. तसे आपण लोकांच्या दुकानातून तर घेतोच ना, त्याचे जवळून घेऊन घेऊ. त्याला 2 पैसे भेटून जाईल म्हटलं. 2 पैसे भेटाले त्याचे जरा असं भलं होऊन जाईल. म्हणून नाही का मी सगळीला सांगून राहिली का नारळ घ्यायचे असेल ना तर त्याच्या जवळूनच घ्या. त्यानं मस्त लहान सुकलं दुकान लावलं. त्याच्यात फक्त नारळच आणले त्यानं. किती आणले किती मी काय माहीत. ते आहे नाही का छोटा हाती म्हणजे त्याला 407. तो उभा होता बाप्पा. तो भरून आणला का अर्धा आला थेले मला माहीत नाही, पण लय मोठे नारळ आणले त्यानं. पण चांगलंच आहे म्हणा, पोट्ट धंदे पाणीला लागून राहिलं आहे नाही काय. आता नोकरी गेला तर काही भेटत नाही. नोकरीच्या मागं लागलं म्हटलं तर म्हातारी होणे आहे. म्हातारी होऊन राहिले तर नोकऱ्या काही भेटून नाही राहिल्या. आता काहीच नाही राहिले बाप्पा. आता तर ऐकूही नाही येत का सरकारी नोकरीवर कोणी लागलं म्हणून. सगळं प्रायव्हेट चालू आहे म्हटलं. ते पोरगंही किती शिकलं बाप्पा. नोकरी ना पाणी नाही, आता लागला धंद्यात. धंद्यात तरी बिचारायला सफल झाला पाहिजे तो. बरं बसतो ना मी, बसतो. बसा तुम्ही. बाकी कसं काय चालू आहे घरचं? घरचं चांगलंच चालू आहे ना. आता रुपयाची बाबाची तब्येतही सुधारून राहिली. आता सगळं चांगलं चालू आहे. हो काय, वनमालाबाई आल्या होत्या ना. वनमालाबाई कुठं आहे तर? दिसला ना मला त्या. बाहेरचं अंगण झाडून राहिल्या होत्या ना 5 वाजता, तेव्हा दिसून राहिल्या होत्या त्या. गेल्या का गावाले? नाही हाय ना, जाईनच त्या आता. म्हणून राहिल्या होत्या, जायचं म्हणून राहिल्या होत्या. आता काय मी केव्हा जाते तर त्याचे मन लागून गेलं इथं आता. हो ना. पण का हो पंचफुलाबाई, काल म्हटलं तुमच्या इथं तुम्हाला पाहुणे दिसले. तुमची ईन आणि तुमचा इवई खरंच तेच होते काय? मला दुरून तर तसेच वाटले. म्हटलं बाप्पा होय का नाही होय. आणि असे कसे आले होते ते? आणि गेले काय म्हटलं. आणि कायसाठी आली होती तर? काही नाही अशीच पोरीची जरा अशी समजूत घालतो म्हणे, पोरीला भेटतो म्हणे, तर आले होते. 2-4 गोष्टी बोलले आणि जरा वेळ थांबले आणि चालले गेले. हो काय, मला असं वाटलं अजून केलं काय तुमच्या सुनीनं धतिंग. मला तर तसंच वाटे. अजून करते बाप्पा म्हटलं तुमची सून तमाशे. तसंही म्हटलं तुमच्या सुनीले म्हटलं तमाशे करायची सवय आहे. 2 महिने 4 महिने 1 महिना झाला का तमाशे चालू. तर मला वाटलं का बा म्हणूनच आले का बा ते. नाही असं तिचं काही नाही आहे. आता तर मैसून चांगली राहून राहिली मैसून म्हटलं. असं तिचं काही नाही आहे. इथे कसं असते कधी माणसाचा स्वभाव चिडचिडा होऊन जाते. आता त्या दिवशी तुम्ही आल्या होत्या. आता तिनं कामं गिमं सगळे काही केले. आता असं वाटते का बा जरासा आराम करावं. आणि तेव्हा जर कोणं बेल वाजवली तर चिडचिडपणा होतेच थोडासा. आता तिचा राग निघून गेला. नाही तशी काही एवढी भार नाही आहे ते. थांबा मी बोलवतो. पाणी पिता का? बोलू का पाणी गिनी बोलू का तिच्या हातानं? नाही बाप्पा, पाणी नका बोलू आणि तिलाही नका बोलू. मग जे काम होतं मी सांगितलं आणि मी चालली म्हटलं आता. अरे पार्वती काकू, तुम्ही केव्हा आल्या? बसा. आई चहा करू काय? पार्वती काकू आल्या म्हटलं चहा करू काय? तुमच्यासाठी करतो, आत्यासाठी. आता काकू आल्या तर त्याच्यासाठी मी पेतो म्हटलं थोडासा. करू काय तर चहा? हो कर ना ते मन असेल तर करून घे. करून घे 4-5 कप म्हटलं. ते सासरे येतच असं ना आता. लय वेळचे गेले ते बाहेर. त्याच्यासाठी करजो. जरासं जास्त दुस्तच करजो. मग रुपये आला तर त्याचंही होऊन जाते. बरं ठीक आहे ना आई. पार्वती काकू तुम्ही नाही काय बसलेच राहायचा, नाही तर तुम्ही चालल्या जाण मग. मी जास्त म्हटलं चहा मांडतो, नाही तर मग पडला राहील आमची इथं चहा. तुम्ही बसा, मी पटकीने जातो ना चहा घेऊन येतो.
अमय काय झालं मग कायची अमय? नाही नाही मी म्हटलं हे सुनच आहे ना? हा हे तुमची सुनच आहे ना म्हटलं का कुठं बदलली गिदलली हे? नाही व पार्वताबाई काही बोलतो काय तू? कायले बदलन बाप्पा मैसून गिन नाही बदलली. हा ते तुला म्हटलं ना कधी कधी स्वभाव चिडचिडा होऊन जाते. हा तशी स्वभावानं चांगली आहे ते. काय बरं कसं चहा विचारायला आली होती? हा बसा तुम्ही आता ते पहा तुमच्यासाठी चहा आणते माझ्यासाठी आणते सगळ्यासाठी चहा बनवते म्हटलं. कसं असते कधी कधी मूड खराब असते त्याच्यानं मग तोंडातून निघून जाते काही. बसा तुम्ही करते चहा. बाप रे हे म्हटलं चांगलं बनण्याचं नाटक केलं ना ते किती भारी जाते म्हटलं. पण आता करू तरी काय काय करू आता? आई तर म्हणे मी सोबत नेत नाही आणि बाबा तर मला घेऊनच जात नव्हते. मग अस्तावून पस्तावून म्हटलं मला इथंच राहायची पाळी आली ना. पस्तावून इथं राहिले. मला तर म्हटलं हे माझ्या सासूची ही मैत्रीण आहे ना हे पार्वती का टार्वती होतं हिचा तर म्हटलं असा राग येते असं मन करते का काय बोला आणि काय नाही. माझ्या घरात म्हटलं अर्धे भांडणं तर हिनंच लावले अर्धे भांडणं. का तुमची सून चांगली नाही बोलत तुमची सून अशी बोलते तशी बोलते. किरायाच्या घरात होती म्हटलं तिकडच्या घराने इथं करायला येऊन राहिली होती ते. इथं करायला किती फुरसतीची आहे ते. साऱ्या गोष्टी म्हटलं गावात होते आणि सगळा काही खबरनामा म्हटलं माझ्या सासूले देते. पण आता काय करू आता म्हटलं चांगलंच राहा लागन. जर नाही राहिली तर आई बाबा तिथं मला काही ठेवणार आहे नाही. मग कुठं जाईन मी? माझ्या अंगी कोणता हुनरही आहे नाही का आपा मी कमावून खाऊ शकन म्हणून. मी आता म्हटलं काम करायच्या जीवावर येते तर बाहेर केव्हा जाईन मी काम करायला? घरात असतं म्हटलं धमपूस होऊन जाते माणूस. धमपूसवाले घरचे करा आणि बाहेरचे करा. कोणाच्या बापानं शिकवलं बाप्पा? हां इथंच मी गोड बोलतो आणि इथंच राहतो. गोड यानं म्हटलं त्याच्याकडूनच घेऊन घेतो अर्ध काम. पण हे मग आतू सासू दिसली नाही. कुठं गेली आणि कुठं नाही तर खोलीत आहे काय तर मला असं वाटते मग आतू सासू लय पैसेवाली आहे. दागिना आणून राहिली होती म्हणते माझ्यासाठी. मला पहिले माहीत राहिलं असतं ना का हे माझ्यासाठी एवढं करून म्हणून तर म्हटलं मी अशी गुलू राहिली असती तिच्यासोबत का बस रे बस. ती नाही म्हटलं असतं सून आहे का काय होय म्हणून हे नाही तर काय मग. पण आता म्हटलं आता माझ्या सासूले तर घेतलं मी गेरात. मै सासू बातच येते. आणि महिनं तर घरात राहतच नाही. ते खाल्लं पेल्लं तिनं एखाद्या माणसासारखं का गेली मग दुकानात तेच येते. मग ते दुपारी आली तर आली नाही तर मग संध्याकाळी. आणि मै सासऱ्याची तर आहेच तब्येत खराब. ते तर काही जास्त काही बोलत नाही घरादारात. हायच कोण मग. आणि रुपेशरावचं तर म्हटलं तोंड फुगलं एखाद्या गुब्बाऱ्यासारखं. तेले जरासं म्हटलं लाडी गोडी लावून तेले आणतो जाग्यावर. त्याच्याशिवाय रश्मी तुझ्या काही खरं नाही. आणि गावाला जायच्या अगोदर म्हटलं एखादा असाच शालू घेऊन मागतो तेले आत्याले. त्याने आणला होता ना माझ्यासाठी. मस्त चांगले राहतो त्याच्यासोबत त्याच्याजवळून शालू घेऊन घेतो. अशीच करतो त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. मग कुठं जाणार आहे मी? तिथंही मला काही निभाव नाही आहे घरी गेली तर. तिथं माझ्या वहिनीनं चांगलं राहू दिलं तर ठीक आणि नाही राहू दिलं तर मग कुठंसा जाईन मी कुठंसा झाले. जेव्हा शिक्षणाचा टाईम होता म्हटलं तेव्हा जीवावर आहे शिकणं. साधी सुधी म्हटलं 12वी नाही झाली मायाकून. 12वी ते म्हटलं 4 विषय राहिले मग. नाही तर म्हटलं 12वी निघाली असती कसं ग्रॅज्युएशन होऊन गेलं असतं. एखादी डिग्री राहिली असती हातात. किती म्हटलं बाबांना शिकून घेऊ बाई. तेव्हा मला मोठा रोग आला होता रोग यासाठी. आणि आता म्हटलं शिक्षण नाही जवळ काही नाही जवळ. आणि आता करन तरी काय मी. इथून निघाली तर त्याच्यापेक्षा म्हटलं 2 काम करतो आणि इथंच राहतो आणि मजेत राहतो मस्त. आणि याच्यासमोर मस्त गुलू राहिलं ना ते चांगले राहते ते लोक. मी जराशी अवजडसारखी बोलतो ना म्हणून करते ते. नाही तर चांगल्यानं बोललं ना तर नाही करत काही. एवढी काही भार नाही आहे म्हणा. पण जाऊ त्यानं लाडी गोडी लावून म्हण एखाद दिवशी चांगला मूड राहिला म्हणजे म्हणून मग एखादी बाई लावा म्हणून. कपडे गिपडे भांड्या गिंड्याले काय म्हणते तर लाडी गोडीनं म्हटलं तर मग सगळंच काही चांगलं आहे. रागानं म्हटलं तिथंच काम बिघडते. आता कसं करतो चहा करतो आणि पहिले म्हटलं माझ्या सासूले आणि त्या चोणक्या बैले पार्वती बैले ह्या दोघीले देऊन देतो चहा. आणि मी इकडच्या इकडे मस्त पिऊन घेतो म्हटलं. मस्त निऱ्या दुधाचा चहा बनवतो घट्ट ना. मग म्हटलं तो चहा नेऊन आता मी आतू सासूले पाहतो. मला असं वाटते का खोलीतच असन तिथं जातो तिच्यासोबत मस्त गुलू बोलतो माफी गिपी मागतो. माहीत पडते काही राहीन गिन तर देऊन मला एखादी साडी माडी दागिना मागिना आहे नाही काय. बरं झालं माय ललिताबाईनं म्हटलं मला 2 साड्या देऊन दिल्या उधार. कसंही निपटून गेलं माय आताचं. नाही तर किती विचार पडला होता मला. राधिकाला तर म्हणा नाही घेतली असती तरी चाललं असतं. पण ते आता पोरगी आपल्या इथे काय नेहमी येईन काय ती आता. नेहमी आले आणि नंतर आली तर मग का आपण काय तिला काय नेहमी का कपडे घेत बसू काय. आता तिचं नवीन लग्न झालं. पहिल्यांदा आली तर घ्यास लागते. नाही तर मग जर काही घेतलं नाही काही नाही तर मग राधिकाची सासू म्हणून का गेली म्हणून मोठ्यानं घेऊन म्हणून मायच्या इथं म्हणून या राधिकाले म्हणून आणि म्हणून एखादा कपडा तर नाही घेतला म्हणून तिच्या मायनं म्हणून.
अशी बोलन मग राधिकाले कायले पाहिजे आपल्या पोरीले. दोन गोष्टी कोणाच्या ऐकाले. म्हणूनच म्हटलं म्हटलं ललिताबाईले म्हटलं मला उधारीत दे म्हटलं साड्या 2. आणि म्हटलं तिला नेलंही नाही सोबत. त्याला जर नेलं असतं ना तर ते राधिकाची ननदनी का जराशी चुलबुल आहे. आणि तिनं जर मागीची पसंत करून घेतली असती तर मग अजून हे झालं असतं. तसं तर मी घेऊ शकतो म्हणा, पण कसं आहे आता पाहुणापोरी आला घरी तर खर्च वाढून जाते. आणि मग तेच हप्त्या पैसे द्या तर अजून लांब चाललं जाते ते. ह्याही काही म्हणा एवढा काही स्वस्त नाही आहे. चांगलाच कपडा आहे. ह्याही 500 रुपयाचाच घेतल्या. तिथे गेली असती तर मग मार्केटात गेली असती तर ऑटोचे पैसे लागते. तेले घेऊन जा लागलं असतं. येणं जाणं दिवसही निघाला असता. मग तिथं कोणती पसंत आली असती कोणती नाही. तशी तर ते पोरगी नाहीच म्हणून राहिली होती. पण आपल्याला तर पाहिजे ना, आपल्या जीवाला तर पाहिजे ना. जरासं कोणी आलं आपल्या इथं पहिल्यांदा घ्यास लागते. आता घेतली बाप्पा जरासं मनाला सुकून झालं म्हटलं. आता त्याला म्हणून तुम्हाला म्हणून दोघीले जो पसंत येते 2 घेऊन घ्या म्हणून याच्यातलं म्हणून. तशा तर मी 4 आणल्या म्हणून त्याला दाखवाले. जे पसंत येते घेऊन घ्या म्हणून आणि 2 मग वापस करून देईन. आहे की नाही. असं करतो मग आता राधिकाले म्हणून ह्या पोट्टीची जाची गडबड एवढी का बस रे बस. तिला म्हणून राहिली का जाजो बाई आरामशी 4 वाजता थंडे निघजो. पण नाही, आत्ताच गडबड. तयारी चालू झाल्या होत्या त्याच्या. म्या म्हटलं बाई राहते का काय साडी घ्यायचं. म्हणून मी पटपट आली पहिले आणि त्या ललिताबाईच्या इथं गेली आणि आणल्या बाप्पा तिच्या इथून 2 साड्या. तशा तर 4 आणल्या म्हणजे यायच्यासाठी 2 आणल्या. आता जातो घरी आणि त्याला म्हणून पसंत करा म्हणून याच्यातला म्हणून. मग अशी म्हटलं जेवण करायला बसली आणि ओढणी कुठं ठेवून दिली आणि कुठं नाही. असंच राहते बाप्पा. ह्या ओढणीचं सांभाळा दिसतच नाही दिसले. राधिकाताई येले विचार तुम्ही. येईन तर नाही ठेवली मी ओढणी. होऊ शकते ना. काय झालं बा पुन्हा. आवाज दिला काय ते मला काय म्हणून राहिली. माय राधिकाताई ओढणी कुठं ठेवली आणि कुठं नाही. हो सगळं घर पाहून घेतलं म्हटलं. ओढणी दिसूनच नाही राहिली बिचारे. कसं करू आता मी. कोणी आलं गेलं म्हटलं. आपा राहते घरात. दादाही वाटते आज घरात आहे ना धीरज दादा. पण दिसूनच नाही राहिली ना. ओढणी कुठं ठेवली आणि कुठं नाही. तू ना पूनम एकदमच म्हटलं तू याददाश्त लयच कमजोर आहे म्हटलं. काऊन टांगोड केली म्हटलं तर तिथंच तर ठेवली होती. दोरीवर पाय बाथरूमच्या समोर दोरीवरच ठेवली आहे म्हटलं. तिकडे ठेवली आणि इकडे पाहिजे तर कशी दिसणार आहे. मग तर तू पूर्ण घरही पाहून घेशील तर तुला दिसणार नाही. जाय आण तिकडून जाय. पाय असं राहते मग आहे की नाही. ठेवतो कुठं आणि पाहतो कुठं. आता तिकडे ठेवली आहे तिकडे कशी भेटणार आहे ते. थांबा मी ओढणी घेऊन येतो. पण का हो पूनम आपल्याला म्हटलं जायचं आहे ना. जायचं आहे. तू तयारी नाही केली ना काही नाही. एखादी साडी घाल ना का ह्याच कपड्यावर चालतं आता. एवढ्या चांगल्या साड्या घ्यायला लावल्या म्हटलं मला. आणि घालायला एकही साडी नाही. एकही साडी नाही घालून राहिली. नुसतं थोडं ड्रेस घालून घेऊन राहिली आणि फिरून राहिली इकडच्या तिकडे. कावर राधिकाताई मला म्हणता तुम्ही तर म्हटलं घरातली साडी आणली घालायसाठी. तुम्ही तर घरातल्या घालून राहिल्या. तुम्ही ही साडी घालून काय बाहेर जातो काय. घरातच घाल तुम्ही. घरातच घालतो बाहेर थोडी ना जातो. आता मी घालतो ना तर आपण गावी जाऊ तर चांगली साडी निघायला लागेल काय या घरच्याच कपडेवर चालतं. जा आता तयारी कर. जेवण खावण सगळे काही झाले. आपाही गेले वाटते चहा प्याले बाहेर. त्याला म्हटलं चहा करून देतो तर नाही म्हणे बाहेरून पिऊन येतो म्हणे. करा म्हणे तुम्ही तुमची तयारी म्हणे. आणि चल मग आता तू घाल साडी आणि मी घालतो साडी. या ड्रेस पेजवर काही जाऊ नको. मस्त साडी घाल एकदम छान. मी देतो घालून तुले. बरं मला पहिले नाही काय ओढणी आणून द्या. ओढणी आणू द्या मला. कोणी येऊन जाईल. नाही तर मग अजून पाच बसन साऱ्या गावात ओढणी. हे पूनम आहे ना भल्ली म्हटलं बुलक्कड आहे. भल्ली बुलक्कड आहे. कोणती गोष्ट कुठं ठेवते हिला काहीच माहित नाही राहत. ठेवते कुठं आणि पाहिजे कुठं. बाई राधिका. अरे आई कुठे चालली गेली होती तू. म्हटलं मी तयारी करतो म्हटलं आता जायची. जेवण खावण सगळं झालं. मी भांडी घासून घेतली आई. सगळं घासघूस करून ठेवून दिलं म्हटलं. जमूनही दिले भांडी रॅकमध्ये. तर म्हटलं आता तयारी करतो जायची. आपा होते बसले. आपाला म्हटलं चहा करून देतो म्हटलं तर आपा चालले गेले. आपा काही चहा पेले नाही म्हणे. जातो म्हणे मी म्हणे 5 रुपयाचा तर शिंगल भेटते म्हणे. तिथूनच पिऊन येतो म्हणे. बाई भांडे कायले घासले असते ना मी. घरीच तो होती मी. अगो मी म्हटलं साड्या घ्यायला गेली होती. तुला काल म्हटलं नाही काय त्या ललिताबाईच्या इथं म्हटलं तिनं साड्या आणल्या म्हटलं विकाले. साध्याच आहे म्हणा एवढ्या काही वर्कच्या नाही आहे. तर तिथं गेली होती मी पाहासाठी. आता ते पूनम पहिल्यांदा आली. तिला घ्यायला लागेल का साडी एखादी. आणि तिच्याबरोबर तुलाही घेऊन घेतली. पाय याच्यात आहे साड्या. पाय बरं कशा आहेत साड्या. कायले बाई कायले खर्च केला. फालतूच म्हटलं कायले खर्च केला त्या. आणि कितीच्या घेतल्या. हाय माझ्याजवळ पैसे मी पैसे देतो. कायले खर्च करतो तू. राहू दे ना आता. खर्च गिरचं नको करू. आणि मला कायले आणली मग वापस करून दे. पूनमले घेऊन गेला गंत आहे ना. मला तुला काल तर म्हटलं होत्या मला लय मोठ्या साड्या आहे म्हणून. फालतूच पडली राहील म्हटलं अलमारीत ते.
हे पाय, म्या काही एवढ्या महागीच्या काही आणल्या नाही. स्वस्तच आहे म्हटलं साड्या, आणि नरम आहे, जशा तू घालतं ना तशाच आहे. तुझ्याजवळ सगळ्या वर्कच्या साड्या आहे. घेऊन घे ना, घेऊन घे बाई. आणि तिला देऊन दे पूनमले, याच्यात 4 साड्या आहे म्हणा. तिला म्हणा जे पसंत येते ते घेऊन घे म्हणा. आणि एक तू घेऊन घे. आणि तुझे पैसे नाही पाहिजे बाई मले. मला नाही पाहिजे. कालच तर त्या चष्म्यासाठी खर्च केला म्हटलं, तर मला चांगलं नाही वाटून राहिलं. नाही बाप्पा, जवळचा पैसा नाही पाहिजे आपल्याला. काही नाही पडला आहे. आपलंच आपलं लय होते म्हटलं. बरं हे घे, बरं हे साड्या घे आणि तिलाही दे आता. आणि तुला तर म्हटलं मी 4 वाजता निघजो म्हणून, तर तू गडबडच मोठी करतं. एवढा गडबडीत जेवण खावण झाले आणि आता म्हणतं का चालली म्हणतं. आई जर 4 वाजता निघाली ना तर जायपर्यंत म्हटलं संध्याकाळ होऊन जाते. मग इकडून गेल्यावर नाही काय स्वयंपाक पाणी करावं लागून भले जीवावर येते मग. म्हणून म्हटलं दुपारीच जातो. थोडा वेळ म्हटलं मग बसायला भेटते. नंतर मग आरामचैनानं स्वयंपाकाची तयारी करून. आता मी इकडे होती 2 दिवसात, काय गोळ्या टाकायला काय नाही तिथं. आणि त्याच्यात म्हटलं नंदीचंही असं झालं. तिची स्थिती कशी आहे कशी नाही. त्याच्यानं म्हटलं मी आताच जातो म्हटलं. मी तर अजून संध्याकाळ केली तर म्हणून तुला फिकर नाही आहे म्हणून. 2 दिवसाचं म्हणतं म्हणून 4 दिवस लावतं म्हणून. आणि त्याच्यातही म्हणून लवकर निघत नाही. फालतूच म्हटलं जराशा टाईमाच्या यानं मला बोल नाही खा लागन. बोलन मले. आणि आता माझ्या सासूचा स्वभाव कसा आहे कसा नाही, चिडचिडपणा करून तर अजून मग त्याच्यात वाद होऊन जाते जास्त. त्याच्यानं म्हटलं लवकरच निघून जा तुम्ही. बरं बाप्पा बरं. आता तुमची मर्जी बाप्पा. आता तुमचा संसार. आता कायले राहता तुम्ही आमच्या इथं. त्याच पाहुण्या पोरी आल्या का गेल्या. एवढं मोठं करावं माय लेकराले. आणि म्हटलं मायच्याच इथं राहासाठी किती किती विचार करा लागते. 1-2 दिवस राहिले विचार करायले. बरं हे घे आता, हे घे. आणि साडी तिलाही दाखव. याच्या साड्या आहे 4. आता ह्या दुकानातल्या नाही आहे की नाही, म्हणजे दुकानातल्याच आहे पण त्या घरी आणते की नाही विकाले, तर असं म्हणजे वेगळी वेगळी हे देत नाही. कॅरी बॅग काही देत नाही. तुम्ही थैल्यातच आणल्या. पाहून घे तिला कोणती पसंत येते, तूही करून घे पसंत. आणि हेच साडी घालून जायचं दोघी जणी ज्या आणल्या तर मी. बरं आई, आता तू ऐकत नाही तर काय करू, घाला तर लागणच. बरं बरं, मी घालतो आणि तिलाही देतो. दे आई. आई पहा ना, आमच्या अंगावर कशी दिसून राहिली साडी, सांगा ना. आवडली का तुम्हाला? माय बाई, किती मस्त दिसून राहिल्या माय पोरी तुम्ही. साध्या सुध्या साडीतच किती मस्त दिसून राहिल्या, एकदम लक्ष्मी सारख्या. हाय ना बाबा, किती मस्त दिसून राहिल्या दोघी. हो हो बाई, आता पोरी बाऱ्या चांगलीच दिसते साड्या घातल्या तो. पोरी बारीले साड्या चांगल्या दिसते अंगावर. माय मला वाटून राहिलं होतं माय मी स्वस्त गिस्त साड्या आणल्या म्हटलं, पोरीच्या अंगावर चांगल्या दिसते का नाही दिसत. पण खरंच मस्त दिसून राहिल्या, दोघी जणी मस्त दिसून राहिल्या म्हटलं. आई तुमची डीट लागते आता आम्हाला. आता गावाला जायच्या अगोदर आमची डीट काढा तुम्ही. मग जातो बाप्पा आम्ही गावाले. नाही तर मग आरोड्या जांभोड्या देत जा लागेल ना मला आमच्या सासरपर्यंत म्हटलं. अहो आईची काय डीट लागत असते काय? आईची नसते लागत डीट. बाकीची लोकांची लागत असते, आईची कधी डीट नाही लागत. लेकराले. बरं बाई, हे पाय ह्या बॅग आहे म्हटलं, ह्या बॅग भरून ठेवला. ह्या तुम्ही आणला होता गावावरून तो, आणि ह्या म्हटलं मी भरून ठेवला म्हटलं. आई एवढा मोठा बॅग, आई काय काय दिलं याच्यात? आम्ही तर एकच बॅग घेऊन आलो होतो आणि एवढा मोठा बॅग. आता बाई तू काय बार बार येतो काय? जराशे म्हटलं पापड गिपड होते, शेवड्या होत्या, टाकून दिल्या त्याच्यात. तू म्हणे ना तुझ्या सासूनं काही नाही केलं म्हणे, तू इकडे होती बिमार होती. तुझ्या सासूनं तिकडे काहीच नाही घेतलं. आणि म्हटलं एक लोणचाची डबकी ठेवली म्हटलं, लोणचं टाकलं होतं की नाही, तर लोणचंही दिलं म्हटलं. एखाद्या किलोचं लोणचं आहे ते, आणि जराशे पापड आहे म्हणून ते एवढी बॅग नाही आहे काय, जाडीची जाडी दिसून राहिली, पण हलकी आहे, जास्त काही भारी नाही. आणि बाकी तुझे कपडे गिपडे ह्या गुलाबी बॅगमध्ये आहे. आणि बाकीचं सामान नाही काय याच्यात ठेवलं म्या. आणि जरासं नाही काय ते काकूची इथं गेली होती की नाही मी, तुया तिनं भुईनिमाचा पाला दिला. पोट गीट दुखलं गिकलं म्हणजे अंगातला म्हटलं ताप घीप राहिला की नाही तर निघून जाते. तो थोडासा पालाही टाकला म्हटलं त्याच्यात भुईनिमाचा. घेजो निहारपेट घेजो, सकाळी गरम पाण्यात टाकावं थोडंसं आणि पिऊन घ्या. पेजो, जरासा हड्डीतला गिट्टीतला ताप राहिला ना तर निघून जाते. अहो पण आई कायले दिलं व? आता रेडीमेड तर भेटून राहिलं. आता नाही केलं तर नाही केलं माझ्या सासूनं. लागलं गिकलं तर आणून घेतो आम्ही. रेडीमेडच आणून घेतो. जास्त काही टेन्शन घेत नाही, कारण की मला तर पहिले तर वेळच नाही भेटे एवढा. जेवढा वेळ भेटे तेवढं बनवू, थोडंसं जास्त काही बनवू नाही. मग संपला गिंपला का मग रेडीमेडच आणू. आणि ह्या वर्षी तर म्हटलं तब्येत खराब झाली होती, तर ह्या वर्षी तर काहीच बनवलं नाही झालं. जराशे पापड केले होते फक्त तांदळाचे, बाकी काहीच नाही केलं म्हटलं. ना लोणचं आहे घरी, ना काही आहे ना काही आहे. ते पिऊची आणते सगळं काही आणते ते दुकानातून. तेले सांगितलं का हे घेऊन यायचा. आणि पिऊची काय म्हटलं माझ्या सासरेच घेऊन येते. माझ्या सासऱ्याला फक्त एक वेळा म्हणा लागते का मामाजी हे संपलं घरातलं, सगळं आणून देते म्हटलं. आणि काय लेऊ आई एवढं मोठं दिलं त्या, पाय बरं किती मोठा बॅग दिसून राहिला तो. घेऊन जाय ना माय, घेऊन जाय ना. आईची माया घेऊन जाय ना. बरं बाप्पा, मी काय म्हणतो आई, ह्या धीरज कुठे गेला तर बस स्टँडपर्यंत करून दे ना म्हणा.
हा तिथपर्यंत करून दे म्हणा. मग आम्ही बसमध्ये बसतो आणि निघून जातो मग. हा ऊन होईन ना तिकडे. ताई त्या माझं नाव घेतलं काय? मला आवाज दिला काय? त्या मी तर बाहेरच बसलो होतो दरवाजाशी. मी म्हटलं तुमची होते आता गोष्टी गिष्टी, मग जायचा वेळ येईन तर म्हटलं मी जातो म्हटलं. बॅगा गिगा धरासाठी आता मग तेच काम आहे ना बाबा. तिथून बॅगा इथं आणणं, इथून बॅगा तिथं नेणं. हो हो चल घे बरं, चल बॅग घे. आपा येतो. आई निघतो आता, लय उशीर होऊन राहिला आता. बाई पाहून जायचो मा. बराबर बसजो बसमध्ये. आणि पोचल्यावर म्हटलं तुझ्या भावाला फोन लावजो. हो आई हो. आई आई तुम्हाला पाहून मला माझ्या आईची खूप आठवण येऊन राहिली. जर मी माझ्या आईच्या इथे गेली असती तर माझ्या आईने म्हटलं असंच केलं असतं. तुम्हाला पाहून मला माझ्या आईची खूप आठवण येऊन राहिली. बाई पूनम तुझे सगळं चांगलं होईन माय. तुझे सगळं चांगलं होईन, देवावर विश्वास ठेव. तुझे सगळं चांगलं होईन, तुझ्याही घरचे लोक चांगले होऊन जाईल. तुला या जाले जागा राहीन मग. पहा बरं तुम्ही पोरी म्हटलं 2 दिवसासाठी येता. घरात दोन लागते. असं वाटते का एखादा चक्क प्रकाश पडून गेला घरात. आणि म्हटलं आल्या आणि मग नंतर जाताना तर पूर्ण घर सुनं करून चालल्या जाता. आई आई तू मन भारी नको करू ना आई. आता जायच्या वेळेस काय लढतो तू. मी येतो ना, येतो मी आता. रक्षाबंधनला येतो ना. रक्षाबंधनला येईन मी, तू काही काळजी नको करू. तिथे इकडे काम होतं म्हणून, नाही तर त्यानं आणलं असतं मला. आली नाही का मी आता. 2 दिवसाचं म्हणून आली आणि 4 दिवस राहिली. येतो नाही मी. तू अशी विचारा नको उतरू बरं. आता पोरीले काय लढून करतं काय? लढून घराच्या बाहेर काढता काय? दोघी पोरीले बाई लढाव बिडाव नाही. जाते वेळेस लढाव नाही बाप्पा. चांगलं खुशी खुशी जा आणि खुशी खुशी गाडीत बसा. ताई लवकर येजो आता. आता लय दिवसाच्या नंतर आली होती तू, लवकर येजो. हो रे लवकर येईन ना, लवकर येईन आता उशीर नाही करन. आता लवकरात लवकर चक्कर मारायचे नाही एखादा नाही एखादा. आणि तू काळजी घे. आईची बाबाची सगळीची काळजी घे म्हटलं. हो ताई घेतो ना मी, घेतो मी. आई मन भारी नको करू ना आई. मला पाय नाही उठन व. बाहेर जासाठी, घराच्या बाहेर जासाठी मला पाय नाही उठन. मन भारी नको करू आता तू. नाही व माय मन भारी नाही करत. होऊनच जाते ते. किती काही रोकाव स्वतःले म्हटलं, किती काही हे करा पण मन भारी होऊनच जाते. पोरगी गेली शेवटी गावाले तर. एवढं मोठं लाईनीचं एवढं मोठं करा लागते. आणि 2 दिवसासाठी माय विचारपूस करून या लागते मायबापाच्या घरी. राहू का नाही राहू, राहू का नाही राहू, काय दुनियाची रीत आहे काय नाही. सुनबाई धीर धरा आता. पोरगी चालली गावाले. तिचं मन नाही लागणार तिकडे मग. तुम्ही काय करता आता ह्या अशा गोष्टी जायच्या वेळेस. घे रे घे दिऱ्या, पकड बरं तिची बॅग घे उचल. बॅग घे उचल आणि चल बरं. चल डेपोपर्यंत करून येऊ आपण तिला. आई येतो मी. येतो आई, मी पण येतो. येईन नक्की पुढच्या वेळेस. हो बाई हो, या या या. आणि जरासं फुरसतीने येत जा बाप्पा. अशा आल्या आणि 1-2 दिवसात 3 दिवसात चालल्या अशा नका करत जो बाप्पा. आल्या तर जरासं मन भरून राहत जा आमच्या इथं. आम्हालाही वाटते आमच्या पोरी आल्या पाहिजे, राहिल्या पाहिजे. आम्ही गरीब जरूर आहे पण आमचं मन लय मोठं आहे माय. जे आम्ही खातो चुनी चटणी ते तुम्ही खा, पण या बाप्पा आमच्या इथं, या आमच्या इथं. आई कशी बोलतो व तू. कशी बोलतो इन्ना, कशी बोलतो. का मी का तिथं जाईन तर काही येणारच नाही काय. इन्ना आता मी रक्षाबंधनला येईन, तू काही काळजी नको करू. धीरा घे बरं बॅग घेऊन बाहेर मी. नाही तर यायचं असं चालू राहील. त्या पोरीले सुनबाईने आहे काय लढल्याशिवाय पाठवणार नाही. तिचंही मन भारी करते आणि स्वतःचंही मन भारी करते. घे बरं बाबू, घे खायला घे आणि चल समोर. बाई चल मी येत म्हटलं तिथपर्यंत. गल्लीच्या बाहेर करून देतो मी. चल मी येतो तिथपर्यंत. तर चला मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच म्हटलं. आता आम्ही चाललो आमच्या घरी. आता आली तुमची निरोप घ्यायची वेळ. चला तर मग, काल जे प्रॉमिस केलं होतं सगळ्याची नावं घेऊन म्हणून, चला मग सगळ्याची नावं घेऊन घेऊ आपण. शुभदाताई गोठणकर, स्वातीताई शिर्के, लताताई गोरे, ललिताताई भरडे, सुषमाताई थोटे जुना बाबुलखेडा नागपूर, चंदाताई खापरे बदलापूर, भारतीताई वाघमारे उमरे, सोनलताई राखुंडे बुट्टीबोरी नागपूर, अनिताताई तायडे नांदगाव पेठ, कविताताई चुनारकर, हेमंत कोंडे, रत्नमालाताई तिरुलकर, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, मनीषाताई फोंडके, सतीश बडवे, रंजनाताई इंगोले, अजिंक्य पडघान, अनुप्रिया औरंगाबाद, प्रियंकाताई मून, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर,
ममता देवानंद नागरे, ज्योतिताई लारोफर, प्रतिभाताई पिकले, साहिल नवघरे, रेखाताई मोहाडीकर, कृष्णा पाटील, महाराष्ट्राची झक्कास कॉमेडी, सुनंदताई दोसाने, मीनाताई गोंडाने. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप 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 धन्यवाद, ज्यांनी ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. अशीच म्हटलं तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, जर असं तुम्हाला आवाज म्हटलं थोडासा वेगळा वाटत असेल, कारण की थोडी तब्येत तुमच्या राधिकाची बरोबर नाही, त्यामुळे थोडे दिवस तुम्ही समजून घ्या तुमच्या राधिकाला. चला तर मग मंडळी, भेटू उद्या.